रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण. सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना शिंदे गटासाठी संकटाची घंटा. रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 59 सदस्य संख्या असलेल्या रायगड जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 30 सदस्यांची गरज असून भाजपचे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 असे एकूण 31 सदस्य निवडून आल्याने सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेना शिंदे गटासाठी ही धोक्याची घंटा आहे. राज्यात महायुतीत एकत्र असलेले पक्ष रायगडमध्ये मात्र स्वतंत्र लढले असून निकालानंतर भाजप राष्ट्रवादी समीकरण स्पष्ट झाल्याने शिवसेना शिंदे गट सत्तेत सहभागी होण्यासाठी आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री स्तरावरही भेटीगाठी झाल्याची चर्चा आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटानेही सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी केली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबन पाटील यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता बघा, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महापालिका लढवली. याचं काम आमचे नेते आदरणीय आनंद गीते साहेबांवर उद्धव साहेबांनी सोडवलं होतं. ह्या निवडणुकीमध्ये पनवेल महापालिकेमध्ये आमची आघाडी होती. या आघाडीमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि 7 नगरसेवक निवडून आल्यानंतर उद्धव साहेबांच्या आदेशानुसार पनवेल महापालिकेमध्ये शिवसेनेचा गट स्थापन झालेला आहे. त्या गटनेते म्हणून लीना गरड यांची नेमणूक पक्षाच्या आदेशाने झालेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे 5 जिल्हा परिषदेचे आणि बरेचसे पंचायत समितीचे सदस्य निवडून आलेले आहेत. स्थानिक पातळीवर ज्या युत्या झाल्या होत्या, कारण पक्षाच्या आदेशाने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार का आम्हाला इथे राहता, उदाहरण द्यायचं झालं तर कर्जत खालापूरमध्ये 8 जागा निवडून आलेल्या आहेत आणि तिथे राष्ट्रवादी आणि उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणून पॅनल तयार केला होता परिवर्तन. ना त्या परिवर्तन पॅनलमध्ये 8 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत. तर तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे का आपण सत्तेत जायला पाहिजे. आता युती आघाडी कशी होतं याच्यावर अवलंबून आहे, कारण उरणवाल्यांचा पण काही त्यांना भाजपच्या विरोधात तिथे निवडून आलेले आहेत. असा सगळा संबंध असताना माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि आनंद गीते यांच्या सूचनानुसार आम्ही आघाडीत सत्तेत जायचं कसं करायचं हा सगळं कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आम्ही हा विचार करणार आहोत. मुंबईलगतच्या रायगड जिल्हा परिषदेवर सर्वच पक्षांचा डोळा असून अंतिम सत्ता समीकरण काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, पनवेल. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.